मोहन, ए मोहन. काय रे? ए मोहन, हा पावसानं बघ ना, हवामान खात्याचा अंदाज एकदम खरा करून दाखवायचं ठरवलेलं वाटतं. अरे नाही इतका नाही, बघ ना थोडा थोडा शांत शांत पडतोय. तू पण ना, अरे पावसाळी कवीची साथ तुझ्या घरापर्यंत आली की काय? नाही तसं नाही, पण अरे कसं थंड थंड वाटतंय ना मस्त पाऊस पडल्यामुळे. मी काय म्हणतो, तुला थोडा वेळ आहे का? चहा घेऊया का आपण? अरे नाही नाही नको, आता नको. अरे एक प्रॉब्लेम झालाय. अरे मन्याना माझी छत्री घेऊन गेलाय आणि मला अर्जंट हॉस्पिटलला जायचंय. तू मला एक छत्री दे ना, दुपारपर्यंत आणून देतो. अरे बापरे, अरे काय मी येऊ का तुझ्या बरोबर? अरे नाही नाही, अरे तेवढं काही नाहीये. काय झालंय ना, माझी मावशी ना चहा पाव खात बसली होती आणि खाता खाता ना अचानक पाव तिच्या घशात अडकला. अरे आता हॉस्पिटलमध्ये नेली आहे. तू मला फक्त छत्री देणं लवकर. ए ती छत्री घेऊ का? नाही रे समीर समीर, ती छत्री शोभाची आहे, ती नको नुसतं. हो पण मला तुझा रेनकोट दे. हा थांब थांब देतो, थांब जरा. घे. काही प्रॉब्लेम असेल तर फोन करा, मी आहे घरीच. अरे हो नक्की नक्की. हे काय रे? अरे काय नाही, तो फाटलं ते बघ, दाखवतो तुला. हा बघ, हा जरा ना इथे खांद्यावर फाटला होता. शिवलाय, तू नको काळजी करू. हा बघ व्यवस्थित शिवलाय. घे घे. पाणी येत नाही ना? नाही नाही पाणी, अरे पाणी कसं येईल म्हणून तर शिवला. घे. बर ठीक आहे, थँक्यू. हॅलो. हो हो भेटूया नाक्यावर भेटूया का? बरं येतो ना, येतो. हा एक 10 मिनिटात येतो. नाही हो, लवकर यायला जमलं असतं, पण हा पाऊस बघा ना, म्हणून म्हटलं येतो 10 मिनिटात. समीर माझा रेनकोट घेऊन गेला, तर कसं जाणार मी? छत्री एखादी आहे का बघूया. काय करताय? माळ्यावर जातोय जरा. छत्री एखादी जुनी आहे तर शोधतो. का? तुमचं रेनकोट आहे की? नाही रेनकोट आहे, पण तो रेनकोट समीर घेऊन गेलाय. का? त्यांच्याकडे छत्री नाहीये? नाही, त्याच्याकडे छत्री आहे, पण ती छत्री मने घेऊन गेलाय आणि समीरला जायचंय हॉस्पिटलमध्ये, म्हणून तो माझा रेनकोट घेऊन गेला. आणि माझं असं झालं की बुटीक मधला एक माणूस कटिंगसाठी कापड घेऊन नाक्यावर येऊन थांबलाय माझ्यासाठी, त्यामुळे मला जायचंय, पण आता मला रेनकोट नसल्यामुळे जाता येत नाहीये. एवढंच ना? मग शोभा त्यांची छत्री घेऊन जा. नको नको नको, शोभाला कळलं मी तिची छत्री नेली तर खूप रागवेल मला. मालक, तो माणूस तुमची वाट बघतोय ना, तुम्ही शोभा त्यांची छत्री घेऊन जा. ऐका, आओ भानू, आओ. शोभा त्यांना काय सांगायचं ना ते मी बघते, तुम्ही घ्या. नको ऐका माझं शोभा. अगं त्या लताने फणसाच्या गऱ्याची इतकी मस्त भजी केली होती ना, बघूनच असं तोंडाला पाणी सुटले. तू शिकून घ्या आणि आपल्याकडे कर एकदा. मी शिकून घेईन त्यांच्याकडून. चहा टाक. बघितलंस, हा मोहन्या पसारा ठेवून कुठे गेला आता? मालक नाक्यावर गेलेत, येतीलच आता. छत्री कुठे माझी? ही आईच घेऊन आहे. घेऊन सोबत थांबा, मावशीने घेऊन गेल्यात. मालक तुमची छत्री घेऊन गेली. का? त्याचा रेनकोट आहे ना? हा आहे, पण समीर साहेब मालकांचा रेनकोट घेऊन गेले. तुम्ही काळजी करू नका, मालक आता येतील. मोहन्याने जर माझी छत्री हरवली ना, तर त्याला सोडणार नाही. अहो असं काय बी नाही होणार, मालक आता येतीलच. तू त्याला ओळखत नाहीस, त्याची बाजू घेऊ नको उगाच. जा, चहा करायला सांगितलं, चहा कर जा.
काय आज तुम्ही स्वतःच्या घरी कशा? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही मोहनदादांच्या घरी राहताय ना म्हणून विचारलं. अंजे ते एकट्या मास्टरचं घर नाहीये, माझ्या लेकीचं पण आहे. आणि माझ्या घरी कधी यायचं कधी नाही यायचं ते तू ठरवणारी कोण? नाही मावशी मी सहजच विचारलं. तुम्ही लगेच उलटा अर्थ घेताय. तुला ना नको त्या चौकशी करायची भारीच सवय लागून गेली. चित्त तित्त नाक खुपसायचा. आणि तुम्हाला वाकडं चिरायची सवय लागली. काय म्हणाले? नाही काय नाही काय नाही काय नाही जा. अगं बाई, मला जायला सांगून स्वतःच गेल्या. चाललं असतात मावशी. ए मास्टर काय ते? ते कटिंग साठी मटेरियल आणलंय. काय रे? मग अशी तू पाऊस पडत होता, तू भिजला कसा नाही? चेटकीने चेटूक केलेलं दिसतंय. काय नाही मी हे जाताना शोभाची छत्री घेऊन गेलो होतो. हो छत्री? छत्री कुठे आहे छत्री? अरे कुठे आहे छत्री? बहुतेक विसरलो अहो मी. छत्री तिकडे दुकानात काय हो. शोभे? तो- ए शोभे, हा. ते बरंच पडलं ना, आता सोडणार नाही मी. अहो पण अगं ए शोभे, ए शोभे, काय झालं? सकाळी सकाळी कशाला बोंबलतेस? मी तुला जे सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर ना माझ्यापेक्षा तू जास्त बोंबलणार आहेस. काय झालं ते सांगशील का आता? अगं शोभे, या मास्टरने तुझी एकुलती एक आवडती छत्री कुठेतरी हरवली. पुण्या आई खरं सांगते? सांग सांग. म्हणजे खरं सांगते? 10 मिनिटासाठी छत्री घेऊन गेला होतास, ती सुद्धा हरवून आलास? शोभा मी ती आहे. एक शब्द बोल नकोस तू. मला न विचारता माझ्या छत्रीला हात का लावलास? सोबत छत्री सापडेल ना, तुम्ही काळजी करू नका. हो सापडेल, अशीच सापडणार आहे का? तू ना जोपर्यंत छत्री आणत नाहीस ना तोपर्यंत घरात पाऊल टाकलंस तर याद राख, माझ्यासारखी वाईट कुणी नसेल. अगं आता बघत काय उभा आहेस? जा, कुठे हरवलीस ते बघून ये जा. हो दादा, सोबत काय करायचंय माणसाचं ना? माझा नवरा ना वेंधळा, तो वेंधळाच राहणार. काय त्या मुलाच्या ना- कळलं कळलं मी त्याला काय बोलत असते? मी बोलते तेव्हा माझं तोंड दिसतं सगळ्यांना, पण तो वागतो ते नाही दिसत. आधी छत्री हरवून आला. सोबत त्यांची काय बी चूक नाहीये. मी आज त्यांना सांगितलं तुमची छत्री घेऊन जायला. का का सांगितलीस माझी छत्री घेऊन जायला? हे बघ, तू इथे काम करतेस, मालकीन बनू नकोस. तुमचा नवरा तर छत्री घेऊन गेलाय, बाहेरचा माणूस थोडी घेऊन गेलाय. तू मला शिकवू नकोस भानू. बाहेरचं कोणी नेलं तर चाललं असतं, मला परत आणून तरी दिली असती. पण मोहने छत्री घेऊन जाणार म्हणजे नक्की हरवून येणार, माहित होतं मला. पण त्या छत्रीचे पैसे मालकांनीच दिले आहेत ना. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी कमवत नाही, हो ना? नाही, मला तसं नाही म्हणायचंय. तू माझ्या पुढे पुढे करू नकोस. तुझं छत्री नाही ना मिळाली तर मोहनेला मी सोडणार नाही. ताई मी जाते, मालकांना मदत करते छत्री शोधायला. काही गरज नाहीये. तुझं असेल छत्री शोधायला, घरातली कामं कोण करणार? चल का बघा.
तिथेच भेटला होता तो माणूस. भाऊ, इथे छत्री दिसली का हो तुम्हाला? एखादी अशी छोटी फोल्डिंग छत्री होती, जांभळ्या रंगाची, आणि त्याच्यावरती पांढरी आणि अशी फुलं होती. अहो साहेब, विसरा ती छत्री. ज्याला कोणाला मिळाली असेल तो परत देणार आहे का तुम्हाला? जिसको मिली उसकी हो गई. हो, असं कसं? माझ्या बायकोची होती ती. अहो साहेब, तुम्हाला जर मिळाली असती तर तुम्ही रिटर्न केली असती का? हो, मग मी केली असती. अहो पण साहेब, सगळे तुमच्यासारखे नसतात ना. तू ना जोपर्यंत छत्री आणत नाहीस ना तोपर्यंत घरात पाऊल टाकस ना, याद राख. माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. शोभाताई घरात आहे तोवर मला बाहेर जाता येणार नाही. मग आता मालकांची मदत कशी करू मी? थांब. मी आले 5 मिनिटात. आले 5 मिनिटात जाऊन, आले 5 मिनिटात जाऊन. जातेस ती गायबच होतेस. घरातली कामं कोण करणार? जा आधी कामं आटाप. चल बरं. हे सगळं ना माझ्यामुळे झालं आहे. मी त्यांना शोभाताईंची छत्री घेऊन जायला उगाच सांगितलं. माझ्यामुळे मालकांना त्रास झाला. आता मलाच काहीतरी करावं लागेल. शोभाची छत्री नाहीये. हो, ते इथेच ठेवतो. कोण विसरलाय देव जाणे. आला तर परत मिळेल त्याला. मला घ्या की छत्री. कोणाची छत्री? पडली असेल चुकून. ते ठेवतो, म्हणजे शोधायला आले तर मिळेल त्याला. छत्री इथे. कोणी आलं तर मिळेल. मला जोपर्यंत तुम्ही छत्री उचलत नाही ना तोपर्यंत मी जादू करतच राहणार. मला काय करताय? एक तरी छत्री उचलायची ना. काय ग बानू, एकटीच काय बडबडतेस? नाही काय नाही. पटापट हात चालव. वय मोन्या पण कुठे राहिला ना काय माहिती. मला वाटत नाही माझी छत्री मिळेल. गेली माझी छत्री. मालक. हो, हो, तुम्ही इथे? वय हो, तुम्ही असं जादू करून भर रस्त्यात येऊन जाऊ नका. कोणी तुम्हाला बघितलं ना तर आपण पकडले जाऊ. मालक, मग मी काय करू? तुम्हाला मदत म्हणून मी इतक्या सगळ्या छत्र्या पाठवल्या. तुम्ही एक बी छत्री उचलली नाही म्हणून मला इथं यावं लागलं. अहो, पण त्यातली एकही छत्री माझी नव्हती तर मी कशी उचलणार?
तुम्ही ऐका, तुम्ही घरी जा, मी शोभाची छत्री शोधतो. नाही मालक, तुम्ही माझ्यामुळे या संकटात सापडलाय. आता मी आज तुम्हाला यातनं सोडवेन. अहो पण दादा, छत्री बघू. मालक, शोभाताईंची छत्री. हो कोण शोभत आहे? हा हा अहो माझी बायको, तिची अशीच छत्री होती, माझ्या हातनं हरवली, ती मी शोधतोय. छत्री हरवली तर मी काय करू? सांगा ना, मी काय करू? ही छत्री मी चोरली असं म्हणायचंय का तुम्हाला? ओ दादा, मालक तुमच्याशी नीट बोलतायत ना, मग तुम्ही बी मालकांशी नीट बोला ना. बघा, माफ करा, ही छत्री आहे ना माझी नाही आहे, माझ्या बायकोची छत्री आहे. ही जर घरी घेऊन नाही गेलो ना तर माझी बायको मला घरात घेणार नाही. मालकांचा बी सेम प्रॉब्लेम झालाय. मालक छत्री घेऊन जर घरी नाही गेले ना तर सोबत येते ना घरी नाही घेणार. प्रॉब्लेम ह्यांचा नाहीये, सगळ्या घरात हाच प्रॉब्लेम आहे. पण ही छत्री मी तुम्हाला देणार नाही, हा? अजिबात नाही देणार. हा दादा, अजिबात नाही. जाऊ तुम्ही, जाऊ. ते पिक्चर एक छत्री जा. शोभे, मला खूप भूक लागली, काय तर खायला दे ना. ए शोभे, अगं मला भूक लागली, नुसतीच का उभी राहिलीस तू? काय करू हिला? शोभे, ती एवढी घट्ट का झाली? काय झालं हिला? शोभे, काय झालं तुला? ए शोभे, हे बघ, हे बघ, हे बघ. शोभे, अगं मी आई. शोभे, ए शोभे, अगं माझ्याकडे बघ ना. काय झालं हिला? अशी झाली. शोभे, अगं काय झालं तुला? शोभे, काय झालं तुला? शोभे जागी हो ना. शोभे तू जागी हो ना. शोभे, माझ्या लेकीला काय झालं? शोभे, माहितीये ना मला ना, हे सगळं ना त्या चेटकिणीचं काम आहे. चेटकिणीचंच काम आहे. शोभे, मी सांगून ठेवते तुला, त्या चेटकिणीला ना मी सोडणार नाही. कुठे गेली ती मेली? कुठे गेली ती? मालक हो. तुम्ही घरी जा. नाही नाही, अहो मी आता छत्री शोधूनच घरी जाईन. तुम्ही जा हवं तर मी शोधतो छत्री. नाही मालक, मी बघते. आता काय बी झालं ना तरी मी छत्री शोधणारच. तुम्ही जा घरी. हे घ्या. अहो ऐका माझं, मी अहो पण शोभे, ए शोभे, शोभे, मी आई आहे, बघ ना माझ्याकडे. शोभे, शोभे जागी हो ना. शोभे जागी हो. काय झालं तुला? असं मला माहित आहे, त्या चेटकिणीचंच काम आहे. मेलेला मी सोडणार नाही. मी तुला सांगून ठेवते, अख्ख्या चाळीला गोळा करणार आणि दाखवणार मी. मास्टर आलास तू? हा, थोबाडाकडे काय बघतोयस माझ्या? हा, बघितलंस का माझ्या लेकीकडे? तू आणि त्या चेटकिनीने मिळून ना माझ्या लेकीची काय अवस्था करून ठेवली ही? हा, बघतोस का मेल्या? ये मेल्या, ये. दाखवते तुला. बघ बघ मेल्या, हा, माझ्या लेकीची काय अवस्था करून ठेवलीस ती? तुम्ही ना माझ्या लेकीच्या जीवावर उठलात. सोडणार नाही मी तुम्हाला. तिने काय वाईट केलेलं रे तुमचा? हा, तर सांगते मास्टर, माझ्या लेकीला ना याच्यातून बाहेर काढ, नाहीतर ना अख्ख्या चाळकऱ्यांना मी इथं बोलवीन आणि माझ्या लेकीची काय अवस्था झाली ना ते दाखवीन.